सोशल मीडियावर सर्पमित्र म्हणून लोकप्रिय असलेले आकाश जाधव सध्या गंभीर आरोपामुळे चर्चेत आले आहे। साप पकडणे, वन्यजीवांचे रेस्क्यू आणि जनजागृती करणारे व्हिडिओ यामुळे प्रसिद्धी मिळवलेल्या आकाश जाधव यांना आता गांजा तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे सोशल मीडियावर आणि सर्वसामान्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। साप पकडणारा, वन्यजीव वाचवणारा आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारा चेहरा म्हणून आकाश जाधव यांची ओळख निर्माण झाली होती। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता। अनेकांनी त्यांना वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्र म्हणून ओळख दिली होती। मात्र आता त्याच आकाश जाधव यांचे नाव गांजा तस्करीच्या गंभीर प्रकरणात समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात आकाश जाधव यांच्यासह काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात हे प्रकरण आंतरराज्यीय तस्करी रॅकेटशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे। याच अनुषंगाने अधिक तपास सुरू असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची चर्चा आहे। प्रकरण न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आकाश जाधव यांना 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आली आहे। या काळात पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे। तस्करीचे जाळे किती मोठे आहे, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या रॅकेटचे इतर राज्यांशी संबंध आहेत का याचा तपास सुरू आहे। या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून ज्यांना सर्पमित्र म्हणून ओळखले जात होते त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे अनेक चाहते आणि फॉलोअर्स हादरले आहेत। काही जणांनी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नये अशी भूमिका घेतली आहे, तर काहींनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तपास वेगाने सुरू ठेवला आहे। चौकशी दरम्यान आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तपास यंत्रणांकडून मिळणाऱ्या पुढील माहितीकडे आता सर्वांचे लक्ष आहे। या प्रकरणातून नेमके काय सत्य समोर येत आहे हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल। सर्पमित्र म्हणून ओळख निर्माण केलेल्या आकाश जाधव यांच्यावर गांजा तस्करीच्या आरोपामुळे राज्यभरात चर्चा रंगली आहे। मात्र अंतिम सत्य तपास न्यायालयीन प्रक्रियेनंतरच समोर येणार आहे।